राधानगरी मतदारसंघात गेल्या 10 वर्षात प्रचंड विकास कामं झाली। शिवाय जनतेशी कायम थेट संपर्क आहे। त्यामुळे मतदारांची फौज आपल्या पाठीशी आहे। पराभवाची चाहूल लागल्याने केपी पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यातून ते खोटे आरोप करत आहेत, असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं। कूर इथं झालेल्या सभेत ते बोलत होते। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांची कूर इथं सभा झाली। यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार केपी पाटील यांना धारेवर धरलं। केपी पाटील यांच्या आमदारकीच्या 10 वर्षाच्या कालावधीत राधानगरी मतदारसंघ भकास झाला होता। जिल्ह्यातील मागासलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं। त्यांची 10 वर्षाची निष्क्रियता जनतेनं पाहिली आहे, पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात मतदारसंघाचा कायापालट केला। केपी पाटील नेहमी जनतेला अपमानित करून तुच्छतेची वागणूक द्यायचे। त्याचा राग मनात अजूनही खदखदत असून या निवडणुकीत त्याचा उद्रेक होईल, असं आबिटकर म्हणाले। या निवडणुकीत पुन्हा पराभव होणार हे लक्षात आल्यानं केपी पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असा आरोप आमदार आबिटकर यांनी केला। तर मदन देसाई यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामुळे मतदारसंघात हरित क्रांती आल्याचं नमूद केलं। त्यामुळेच ते पाणीदार आमदार म्हणून ओळखले जातात, असं सांगून या निवडणुकीत आमदार आबिटकर 50,000 पेक्षा अधिक मताधिक्यानं विजयी होतील, असं नमूद केलं। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, देवराज बारदेसकर, निवासराव देसाई, प्रवीणसिंह सावंत, सूर्याजी देसाई, कल्याणराव निकम, वसंतराव प्रभावळे, धैर्यशील भोसले सरकार, अशोकराव भांदिगरे, तात्यासो पाटील, अजित देसाई, प्रवीण नलवडे, विक्रम पाटील, बाबासो जठार, बीडी देसाई यांच्यासह महिला कार्यकर्ते उपस्थित होते।